दिवाळी आली आहे तर चला तर मग दिवाळीची आता शॉपिंग करूया। तर सगळ्यात आधी आले मी आकाशकंदील घ्यायला। तर आमच्या इकडे ना दिवे असे म्हणतात त्याला, पण जेव्हापासून सोलापूरमध्ये आले ना तेव्हापासून आकाशकंदील असं म्हणायची सवय पडलेली आहे। खूप छान व्हरायटीचे रंगीबेरंगी होते आणि ह्या गोष्टीकडे पाहून अशी एक पॉझिटिव्ह वाईब येते आणि मेन म्हणजे आपल्या महाराजांकडे बघून। आणि त्यानंतर ना मी सर्वीकडे पाहत होते की कुठला आकाशकंदील घेऊ, कारण एवढी कन्फ्यूज होत होते ना, एवढे छान छान आणि एवढे सुंदर सुंदर होते ना। आणि हा वाला तर ना मला खूपच आवडलेला, परत म्हणलं बघू कोणता तरी एक घेता येईल। त्यानंतर ना मग छोटीशी शॉपिंग करायची होती। मग डीमार्टमध्ये तर अफाट गर्दी आहे, तरी पण कसं बसं त्या गर्दीतून आम्ही डीमार्टमध्ये घुसलोत आणि काय गिफ्ट्स बघायचे होते आमच्या कामावरच्या कामगारांकरता। तर इकडे पाहिलं जिकडे बघेल तिकडे भरपूर सारे मिठाईचे ऑप्शन होते, खूप साऱ्या व्हरायटीज होत्या मिठाईच्या, काजू कतली, सोनपापडी, केक वेगवेगळ्या प्रकारचे, रसगुल्ले, गुलाबजामुन, खूप काही होते वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट। आणि त्यानंतर ना डीमार्टमध्ये ना दिवेसुद्धा विकायला आलते, वॅक्सचे दिवे म्हणा, खापराचे दिवे। पण मी एक गोष्ट सांगू का, मी रेकमेंडेड करते जे की फुटपाथवर लोक बसतात की नाही त्यांच्याकडनं घेतले पाहिजे बरं का, म्हणजे त्यांच्याही घरामध्ये दिवाळी होणार, तुमच्यावर अवलंबून आहे। तर चला मग पुढचं, हे पण दिवे खूप सुंदर होते। मी इथलं एकही दिवा घेतला नाही, फक्त मी पाहिले की काय काय व्हरायटीज आलेल्या आहेत तिथं, आणि हे पण सुंदर होते। आणि मेन म्हणजे हे खापराचेच दिवे होते आणि त्याच्यावरती छान असं त्यांनी कलर कोटिंग केलं होतं। ते फ्लॉवर पॉट पण सुंदर होता। त्यानंतर ना काही टॉप्स बघायचे होते मला, शॉर्ट कुर्ती वगैरे, ते पाहण्याकरता आले ते। मला ही कुर्ती आवडलेली पण माझ्या साईजचीच नव्हती, काय करणार, माझ्याबरोबर असंच होतं, जे आवडतं ना ते माझ्या साईजचंच नसतं आणि साईजचं असलं तर त्याची प्राईस जास्त असते, तर काहीतरी काय जुगाड करून घ्यावंच लागतं। त्यामध्ये जीन्स पण पाहिल्या आणि सेम जीन्सच्या बाबतीतही तसंच झालं, माझ्या साईजची जीन्स नव्हती। आणि ना डीमार्टमध्ये कधी कधी काय होतं, लावतात एक नंबरचं आणि घातल्यावर निघतं एक नंबरचं। तर म्हणलं जाऊ द्या आपण नंतरनंच घेऊया। मग पर्सकडे आले, म्हणलं चला एखादी बॅग तरी घ्यावी। बॅगच्या प्राईस पाहतायत 600 रुपये 700 रुपये। मी म्हणलं चला बॅगमध्ये ना पैसे पण उरणार नाही ठेवायला, ह्या जर बॅग्स घेतल्या, मग तेही ऑप्शन कॅन्सल केलं आणि जे काय घ्यायचं होतं छोटं मोठं ते सगळं घेतलं। आणि ही मला खूप आवडलेली ॲक्च्युली, पण खूप हेवी होती। आमच्या घरामध्ये ना एक छोटीशी चिमुकली आलेली आहे, तर तिच्याकरता काही ड्रेस पाहिले, पण हे असे ना त्यांना टोचतात। मग दुसरा मी ड्रेस घेतला, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। बाय।